जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम लेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम लेगा। मला मान्य आहे का सगळेजण थकलेले असाल, सगळ्यांना भूक लागली असेल, सगळ्यांना ताण लागली असेल, कार्यक्रम कधी सुरुवात होतो त्याची आतुरतेने वाट बघत असेल, पण निदान जय भीम तरी जोरात निघू द्या। जय भीम। तुम्हाला माहिती आहे या देशामध्ये सामान्य माणूस सर्वात मोठा सण कुठला साजरा करत असेल तर 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करतो। ती याच्यासाठी कारण सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। त्यांच्यामुळे आपण शिकलो, सवरलो, काही डॉक्टर झाले, काही इंजिनियर झाले, काही पोलीस झाले, काही पत्रकार झाले, आमच्यासारखे काही नेते झाले, सभापती झाले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा कोणच होऊ शकला नाही आणि कधी होणारही नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब फक्त एकच होते आणि त्यांच्यासारखं परत कोणी होणार नाही। मला माहिती आहे अध्यक्ष भाषण थोडंसं लांबलचक आणि अभ्यासू असतो, पण मी दोन्ही करणार नाही। लांब लचक पण नसेल आणि अभ्यासू पण नसेल, कारण असं काय बोललं तर मला स्वतःला नाही कळणार, तुम्हाला तर मग ते तर जास्त काय नाही, फक्त मुद्द्याचं बोलतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आमचे तरुणांचे प्रेरणास्थान शहीद नरेश गायकवाड, शहीद अशोक गायकवाड यांना विनम्र अभिवादन करतो। आदरणीय श्यामदादा गायकवाड, गायकवाड साहेब, शिंदे साहेब, मोरे साहेब, सुधाताई गायकवाड, आईला ताई बोलावं लागतो, आणि सन्माननीय व्यासपीठ। आज संयुक्त जयंती महोत्सव मंडळ बाबासाहेबांची 123वी जयंती साजरी करतो आणि या मंडळाचा हा 29वा वर्ष आहे आणि या 29व वर्ष आपण यशस्वी केलेलं आहे असं मी जाहीर करतो। पण आपण ही जयंती कशासाठी करतो याचा कधी कोणी काय विचार केलाय का? आपण सगळेजण ही एकत्रित येतो, आपण एकमेकाचे विचार घेतो, पण नक्की आपण इथून काय घेऊन जातो याच्यावरती कधीच कोणी विचार केलाय का? आज आपल्या घरी बाबासाहेबांची प्रतिमा असते, मूर्ती असते, आपण गर्वाने जय भीम बोलतो, पण त्या जय भीमचा अर्थ कोणाला कळतो का? आपल्या लोकांना तो कळतो का? तर आपल्या लोकांना, आपल्या तरुणांना, आपल्या मुलांना सांगा, बाबासाहेबांबद्दल सांगा, त्यांनी घेतलेल्या शिक्षणाबद्दल सांगा, त्यांनी शिक्षणासाठी संघर्ष केलेल्याबद्दल सांगा, त्यांनी लोक संघटित केल्याबद्दल सांगा, त्यांनी आंदोलन केल्याबद्दल सांगा, त्यांनी आपल्या जातीसाठी काय त्रास सहन केलेले आहेत ते सांगा, आत्ताच्या काळामधला रमाबाई हत्याकांड सांगा, खेरलांजी सांगा। जेव्हा आपल्या तरुणांना, आपल्या लोकांना हे कळेल त्याच्यानेच तुम्हाला जय भीमचा खरा अर्थ कळणार आहे, नंतर तुम्हाला जय भीमचा कधीच अर्थ कळू शकणार नाही। मी ठीक आहे, आपल्या काही लोकांना, मुलांना, तरुणांना नसेल कळत, पण आपले जे नेते आहेत त्यांना सुद्धा जय भीमचा अर्थ कळत। त्यांनी आपल्या समाजाची मांडवली करायचं घेतलेलं आहे, सेटिंग करायला घेतलेली आहे, आपल्या निळ्या झेंड्याचा भगवाकरण करायला घेतलेलं आहे, पण त्यांना माहिती नाही त्याच झेंड्याच्या जांड्याने त्यांना सरळ करण्याचं काम मात्र आम्ही करू। तर असं काही करू नका।
आमची जनता भोळी असली बाबडी असली त्या निळा झेंडा बघून खेचली जाते, याचा अर्थ नाही का तुम्ही त्यांना कुठेही घेऊन जाल. तुम्ही मला सांगा का आपल्या निळ्या झेंड्याचं भगवाकरण होऊन देणार का आपण? या जातीवादी लोकांमागे जाऊ का आपण? शाबास. मला तेवढंच बोलायचंय, मला काही जास्त तुमच्याशी बोलायचं नाही. आपल्यातलं जे मध्यम वर्ग आहे, आज सगळेजण तुम्ही सगळेजण इथं आलेले आहेत, एकत्रित आलेले आहेत, पण हाच निळा जे तुम्ही अंगावरती आज ओढलेलं आहे, उद्या हे घडी मारून कपाटात ठेवून देता. हे असं करू नका. मला माहिती आहे तुमची कळकळ काय आहे. तुम्हाला चांगलं नेतृत्वच नाही, तुम्हाला चांगला नेताच नाही. तुम्ही कन्फ्यूज आहात का नेमकं आम्ही कोणाच्या मागे जायचं. आपल्या हात प्रत्येक नेता रेसवरती आहेत. ते बोलतात ना, घर पे ही इतने दुश्मन है क्या बाहर जाने की जरूरत ही नाही. तसं घडायला चालू आहे आता आपल्यावर. तर मी तुम्हाला सांगतो का तुमची अशी अडचण आहे, पण तुम्ही जे मनापासून जे चळवळीत ज्यांनी 40 वर्ष दिल्यात, 45 वर्ष दिलाय, असा नेतृत्वाच्या मागे तुम्ही जा. कन्फ्यूज होऊ नका. आता सगळ्यांनी मला सांगितलेलं आहे का आपण आपल्या निळ्या झेंड्याचं भगवाकरण होऊन देणार नाही. तर तुम्हाला जे मध्यम वर्ग आहे तुम्हाला कन्फ्यूज होण्याची आता काही गरज नाही. मी तुम्हाला सांगतो का भरे कितने पण अफवा आले असतील का कबीर गायकवाड इथं जाईल, कबीर गायकवाड तिथं जाईल, कबीर गायकवाड मनसेमध्ये जाईल का कबीर गायकवाड शिवसेनामध्ये जाईल, मी तुम्हाला आता इथं एक वचन देतो. जोपर्यंत शेवटचा श्वास असेल तोपर्यंत आपल्या समाजाला कुठं सोडून जाणार नाही. कारण आपल्या समाजाबद्दल मला खूप अभिमान आहे. जर मोठा व्हायचा असेल तर तुमच्या लोकांमध्ये राहूनच मोठा होईल, नाही तर मोठा होण्याची गरज नाही आपल्याला. जास्त वेळ घेत नाही. तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघता वासूची सासूचा. तर मला यावर्षी जयंती महोत्सव मंडळाचा अध्यक्ष केला त्याबद्दल खरं तर सर्वात प्रथम आभार मी श्यामदादांचा मानतो. दादा धन्यवाद. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला आणि सगळ्या जनतेने विश्वास ठेवला, माझ्या कमिटीने विश्वास ठेवला. सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. मला काही जास्त लक्ष देता आलं नाही कारण इलेक्शनची पण गडबड चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त लक्ष देता आलं नाही. पण माझे जे सहकार्यकर्ता आहेत त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो. सर्वप्रथम मी रावसाहेब, त्याचबरोबर रावसाहेब बरोबर जी टीम होती पूर्ण, बापू मेश्राम, किशोर गरुड, त्याच्यानंतर वसंत जाधव, शिवाजी उबाळे, परितोष श्याम गायकवाड आणि गायकवाड ब्रदर्सचे जे पूर्ण मेंबर्स, कुणाल, बंटी, त्यांनी रात्रभर बसून बॅनरचे लावलेले जे सगळ्यांनी काम केलेले तर त्यांचे पण सगळ्यांचे आभार मानतो. भीमराव हिंगोले, त्यांनी रात्री आमच्यासाठी त्यांचे कार्यकर्ता जमा केले. तर एवढ्या सगळ्यांचे कोणाचे आभार राहिले असतील तर तुम्ही पर्सनली त्यांना भेटून व्यक्त कराल, पण कोणाचा राहिला असेल तर रुसू नका. आणि तरुणांना एक सांगतो मी, इलेक्शनचा माहोल चाललाय, आपल्याला लाचारी कधीच स्वीकार नव्हती आणि याच्या पुढे आता म्हणून कधीच लाचारी करणार नाही. तो कोणी दिलेले पैसे घेऊ नका. त्यांना सांगा का आमचा एका बिर्याणी आणि एका बाटलीवरती भागणार नाही. सगळ्यांनी व्यवस्थित राहा, एकत्रित राहा. आपण सगळेजण एकत्रित आलो तरच आपण या देशावरती निळा झेंडा फडकवू शकू. तर त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्रित या. परत एकदा तुम्ही मला एवढ्या शांततेने ऐकला, जसं प्रेम तुम्ही नरेश गायकवाडांना दिलं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही मला देतायत. तुमचा सगळ्यांचा धन्यवाद करतो, आभार मानतो आणि इथं रजा घेतो. जय भीम. या ठिकाणी कबीर नरेश गायकवाड यांनी अतिशय उत्कृष्ट आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. या मंडळाची 29 वर्षापूर्वी